एका पराभवाने कुणी संपत नसतं आणि एकदा जिंकल्यानं कुणी कायमस्वरूपी विजयी होत नसतं। असंच काहीसं शरद पवारांच्या बाबतीत घडलंय का? वयाच्या 84व्या वर्षी स्वतःच्या नेतृत्वात आपलं पक्ष आणि चिन्ह गेलेलं असताना सुद्धा निवडणुका लढवणारा हा तरुण योद्धाच होता। शरद पवारांनी 87 जागा लढवल्या, परंतु 10च आमदार निवडून येऊ शकले। हे अपयश शरद पवारांचं आहे की महाराष्ट्रामध्ये तयार झालेल्या माहोलचं आणि सोबतच ठाकरे आणि काँग्रेस यांचं सुद्धा अपयश आहे। शरद पवारांनी एकाकी झुंज लढवली, त्याच वेळी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे मात्र हवेत होते। कारण काय तर लोकसभेला मिळालेलं यश विधानसभेपर्यंत टिकू शकतं असं उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला वाटत होतं, पण शरद पवार त्यापेक्षा वेगळे होते। ज्यावेळी निवडणुकीचा निकाल लागला त्यावेळी काँग्रेस आणि ठाकरे ईव्हीएमच्या नावाने ओरडा काढत असताना मात्र शरद पवारांनी आपण पराभूत झालोय हे मान्य करत पराभवाची जबाबदारी स्वीकारली। तुम्हाला काय वाटतंय? शरद पवार राजकारणातून संपलेत